नमस्कार, आपण पाहत आहात CI न्यूज। जिल्ह्याचे शिल्पकार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप। महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री व नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार नामदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दीपकदादा पाटील मित्र परिवाराच्या वतीने खोंडामळी गटातील 6 जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रियाताई गावित होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य सभापती हेमलता शितोळे, कानोळदाचे सरपंच दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मुन्ना पाटील, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सोमू भैया गिरासे तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रियाताई गावित यांच्या हस्ते जवळपास 500च्या वर विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले। खोंडामळी गटातील खोंडामळी, कानळदे, विखरण, बोराळे, समशेरपूर, सिंदगव्हाण या गावातील जिल्हा परिषद शाळेत हा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी डॉक्टर सुप्रिया गावित यांनी सांगितले की आजच्या युगात शिक्षणाला अत्यंत महत्त्व आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेणे आज काळाची गरज बनली आहे। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शाळा या दर्जेदार व डिजिटल व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करीत आहोत। येत्या काळात संपूर्ण जिल्हा परिषदेच्या शाळा या डिजिटल व दर्जेदार होतील। यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण घेता येईल, तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होणार आहे। राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी आदिवासी विकास भागातून नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा व आश्रमशाळांमधील शिक्षण दर्जेदार व्हावे यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत। येणाऱ्या काळात नंदुरबार जिल्हा शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्रात अग्रेसर राहील यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी बोलताना सांगितले। सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपकदादा मित्र परिवार, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व पंचक्रोशीतील नागरिकांनी सहकार्य केले। धन्यवाद। चल बेटा चल बेटा डॉक्टर विजय कुमार गावित साहेबांचा वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी खोंडामळी गटात वेगवेगळ्या गावामध्ये जिल्हा परिषदच्या जे शाळा आहे त्या ठिकाणी दप्तर वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला आणि जेवढे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना दप्तर या ठिकाणी वाटप केलेले आणि काल खोंडामळी गावामध्ये जवळपास 150 आपण ब्लड डोनेशन केलेलं आहे। ब्लड डोनेशनच्या कॅम्पमध्ये साधारण 150 लोकांनी त्या ठिकाणी डोनेशन केलेलं आहे। तर या ठिकाणी अजून वेगवेगळ्या गावांमध्ये वाटप अजून होणार आहे। ओके, तुम्ही पण पाठपुरावा करा। आपल्या नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार व महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय डॉक्टर विजय कुमार गावित साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज खोंडामळी गटात विविध गावांमध्ये जिल्हा परिषद मराठी शाळेला गावित साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दप्तर वाटप आजच्या दिवशी केलं आहे। तसेच काल खोंडामळी येथे रक्तदान शिबिर व वृक्षारोपण
आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर सुप्रियाताई गावित यांच्या हस्ते काल वृक्षारोपण झालेलं आहे आणि आज जिल्हा परिषद शाळेमध्ये दप्तर वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे. धन्यवाद.